आकाशवाणी मुंबई. नम्रता कडू प्रादेशिक बातम्या देत आहे. ठळक बातम्या. राज्यात अवकाळी पावसामुळे 99,381 हेक्टर क्षेत्र बाधित. तातडीनं पंचनामे करून निधी मागणीचा प्रस्ताव देण्याचे मुख्यमंत्र्यांचे निर्देश. विकसित भारत संकल्प यात्रा आता राज्यातल्या शहरी भागातही सुरू. पुढच्या आर्थिक वर्षात देशाच्या आर्थिक वाढीचा दर 6.4% राहण्याची शक्यता. आणि राज्याच्या अनेक भागात आजही अवकाळी पाऊस, पिकांना मोठा फटका. राज्यात अवकाळी पावसामुळे आजपर्यंत प्राप्त प्राथमिक अंदाजे माहितीनुसार 99,381 हेक्टर क्षेत्र बाधित झालं आहे. या नुकसानीचे पंचनामे तातडीनं करण्याचे आदेश सर्व जिल्हाधिकाऱ्यांनी सर्व क्षेत्रीय यंत्रणांना द्यावेत आणि 33% जास्त शेती पिकांचं नुकसान झालेल्या प्रकरणी निधी मागणीचा प्रस्ताव लवकरात लवकर शासनाकडे पाठवण्याची व्यवस्था करावी, असे निर्देश मुख्यमंत्री एकनाथ शिंदे यांनी दिले आहेत. नुकसान झालेले क्षेत्र हे प्राथमिक अंदाजानुसार आहे. नुकसान झालेल्या क्षेत्रांचे प्रस्ताव जिल्हाधिकारी यांनी वेळेत सादर करावेत, अशा सूचनाही मुख्यमंत्र्यांनी केल्या आहेत. केंद्र सरकारच्या विविध योजनांची माहिती लाभार्थ्यांपर्यंत पोहोचवण्याच्या उद्देशानं निघालेली विकसित भारत संकल्प यात्रा आता राज्यातल्या शहरी भागातही पोहोचली आहे. ही यात्रा राज्यातल्या एकूण 418 नागरी स्थानिक स्वराज्य संस्थांमधल्या 2084 स्थळांमधून फिरणार आहे. यासाठी पहिल्या टप्प्यात मुंबई, छत्रपती संभाजीनगर, ठाणे, कल्याण डोंबिवली, नागपूर, सोलापूर, नाशिक, वसई विरार, पुणे आणि पिंपरी चिंचवड या 10 महानगरपालिकांची निवड केली आहे. मुंबईत उपमुख्यमंत्री अजित पवार आणि मुंबई शहर जिल्ह्याचे पालकमंत्री दीपक केसरकर यांच्या उपस्थितीत आज मंत्रालयात विकसित भारत संकल्प यात्रेला सुरुवात झाली. यावेळी मुंबई महापालिका आयुक्त आणि प्रशासक इक्बाल सिंह चहल उपस्थित होते. या यात्रेसाठीची 4 वाहनं मुंबईतल्या विविध 227 ठिकाणी जाणार आहेत. विविध योजनांचे लाभार्थी या वाहनांना भेट देऊन थेट लाभ घेऊ शकतात. ठाणे शहरात आज या यात्रेचा प्रारंभ झाला. महापालिका आयुक्त अभिजित बांगर यांनी यात्रेला हिरवा झेंडा दाखवला. ठाणे महानगरपालिका क्षेत्रातली एकूण 74 ठिकाणं केंद्र शासनानं निश्चित केली आहेत. दररोज यातल्या 2 ठिकाणी शिबिरं होणार आहेत. शहरी भागासाठी असलेल्या योजनांपैकी महापालिकेशी संलग्न PM स्वनिधी, स्वच्छ भारत मिशन, PM ई बस सेवा, अमृत, प्रधानमंत्री आवास योजना या योजनांबद्दल मार्गदर्शन केलं जाणार आहे. नागपूर शहरात धरमपेठ झोन इथं महापालिका आयुक्त डॉक्टर अभिजित चौधरी यांच्या हस्ते विकसित भारत संकल्प यात्रेच्या प्रचार वाहनाचं उद्घाटन करण्यात आलं. यावेळी पालिका आयुक्त डॉक्टर अभिजित चौधरी यांनी सांगितलं, महानगरपालिकेमार्फत शहरामध्ये आपण साधारणतः 50 असे लोकेशन्स आयडेंटिफाय केलेले आहेत की जिच्यामध्ये त्या ठिकाणी जाऊन कॅम्प लावून लोकांना योजनांची माहिती तर दिली जाईलच, परंतु ऑन द स्पॉट जे लाभार्थी आहेत त्यांना त्याचा लाभही दिला जाईल. छत्रपती संभाजीनगर इथं आज महापालिका आयुक्त तथा प्रशासक जी श्रीकांत यांच्या उपस्थितीत विकसित भारत संकल्प यात्रेचं औपचारिक उद्घाटन झालं. ही यात्रा 22 डिसेंबरपर्यंत महानगरपालिका क्षेत्रातल्या 47 ठिकाणी जाऊन केंद्र शासनाच्या सर्व योजनांची माहिती देणार आहे. छत्रपती संभाजीनगरमधील खेलो इंडिया योजनेची लाभार्थी कशिश दीपक भराड हिनं सांगितलं, मला महिन्याचे 10,000 भेटतात आणि जी पूर्ण जी किट आणि जी फॅसिलिटीज आहे ते पण आम्हाला ते प्रोव्हाइड करतात, ज्याने की आम्हाला पुढे खेळायला खूप मदत होते. आम्ही राष्ट्रीय आणि आंतरराष्ट्रीय स्तरावर खेळून मला आंतरराष्ट्रीय स्तरावर कॉमनवेल्थ चॅम्पियनशिप आणि एशियन चॅम्पियनशिप या दोन्हीमध्ये ब्रॉन्झ मेडल आले आहे. आणि आता रिसेंट जे स्कूल गेम्स जे झाले होते त्याच्यात मला डबल गोल्ड आलं आहे. याच्यासाठी मी माननीय श्री नरेंद्र मोदी जी यांना थँक्यू म्हणते. सोलापूर शहरात आज काळी मस्जिद भागात विकसित भारत संकल्प यात्रेचं आयोजन केलं होतं. यावेळी चित्ररथाद्वारे नागरिकांमध्ये केंद्र शासनाच्या योजनांबाबत जनजागृती करण्यात आली. जालना जिल्ह्यातल्या बदनापूर तालुक्यात वरुडी आणि कडेगाव इथं विकसित भारत संकल्प यात्रेचं आगमन झालं. यावेळी उपस्थित ग्रामस्थांना शासनाच्या विविध योजनांची माहिती देऊन अर्ज करण्यासाठीची पद्धत समजावून सांगण्यात आली. संकल्प रथातल्या LCD स्क्रीनवर ग्रामस्थांना माहितीपटही दाखवण्यात आला. भारतरत्न डॉक्टर बाबासाहेब आंबेडकर यांच्या 67व्या महापरिनिर्वाण दिनानिमित्त चैत्यभूमीवर अभिवादनासाठी येणाऱ्या अनुयायांच्या माहितीकरता माहितीपत्रक आणि पोस्टरचं अनावरण राज्यपाल रमेश बैस यांच्या हस्ते आज मुंबईत राजभवन इथं झालं.
महापरिनिर्वाण दिनानिमित्त देशभरातून तसंच राज्याच्या विविध जिल्ह्यांमधून चैत्यभूमीवर अभिवादनासाठी मोठ्या संख्येनं अनुयायी येत असतात. त्यांना प्रवास, निवास, वैद्यकीय सुविधा, पोलीस सहाय्यता या आणि इतर गोष्टींची माहिती असावी या दृष्टीनं हे माहितीपत्रक काढलं असल्याची माहिती डॉ. बाबासाहेब आंबेडकर परिनिर्वाण दिन समन्वय समितीचे सरचिटणीस नागसेन कांबळे यांनी दिली. या प्रादेशिक बातम्या मुंबईच्या आकाशवाणी केंद्रावरून देत आहोत. देशाच्या आर्थिक वाढीचा दर 2024-25 या वर्षात 6.4% राहण्याची शक्यता आहे. स्टँडर्ड अँड पुअर्स ग्लोबल या पतमानांकन संस्थेनं प्रसिद्ध केलेल्या आशिया पॅसिफिक क्षेत्रातल्या आर्थिक पाहणी अहवालात हा अंदाज व्यक्त केला आहे. मात्र अन्नधान्याची भाववाढ आणि निर्यातीतील घट होण्याची शक्यता असून त्याचा परिणाम वृद्धिदरावर होऊ शकतो असा इशाराही या अहवालात दिला आहे. भारतीय रिझर्व्ह बँकेचा अंदाज आहे की 2024-25 या वर्षात देशाचा आर्थिक वृद्धी दर 6.5% राहील. राज्यातल्या अनेक भागात आजही अवकाळी पाऊस झाला. बीड जिल्ह्यात गेवराई, बीड, अंबाजोगाई, आष्टी, माजलगाव आणि पाटोदा या 6 तालुक्यात जोरदार पाऊस होत आहे. केज तालुक्यात सर्वाधिक 13.6 मिलीमीटर पाऊस झाला. परभणी जिल्ह्यात कालपासून अवकाळी पावसामुळे ओढे, नाले तसंच पूर्णा, करापरा, दुधना नद्या दुथडी भरून वाहत आहेत. अनेक ठिकाणी मोठे वृक्ष घरांवर आणि विजेच्या तारांवर पडल्याने घरांचे नुकसान झालं असून वीज पुरवठा खंडित झाला आहे. पिकं पाण्याखाली गेली आहेत. केळी, तूर आणि कापसाचं नुकसान झालं आहे. वेचणीला आलेला कापूस पूर्णतः खराब झाल्यानं नुकसान झालेल्या पिकांचे तात्काळ पंचनामे करून आर्थिक मदत द्यावी अशी मागणी शेतकऱ्यांनी केली आहे. धाराशिव इथं आज पहाटेपासून विजांच्या कडकडाटासह जोरदार पाऊस झाला आणि सायंकाळी 6 वाजल्यापासून पुन्हा जोरदार पावसाला सुरुवात झाली आहे. धाराशिव, कळंब, वाशी, भूम, परंडा तालुक्यात मोठा पाऊस झाला असून तुळजापुरात अत्यल्प पाऊस झाला. हा पाऊस रब्बी हंगामातल्या ज्वारी, गहू, हरभरा या पिकांना उपयुक्त मानला जात आहे, तर द्राक्ष, आंबा, पपई, कापूस या फळे आणि पिकांचं नुकसान करणारा आहे. हिंगोली जिल्ह्यात आज सलग दुसऱ्या दिवशीही सर्वत्र धुक्याची दाट चादर पसरली होती. पावसामुळे वातावरणात कमालीचा गारठा निर्माण झाल्याचं आमच्या वार्ताहरानं कळवलं आहे. सोलापूर जिल्ह्यात उत्तर सोलापूर तालुक्यातल्या पडसाळी परिसरात आज पाऊस झाला. सांगली जिल्ह्यात सकाळपासून ढगाळ वातावरण असून मेघगर्जनेसह जिल्ह्यात ठिकठिकाणी हलक्या सरी पडल्या. अवकाळी पावसामुळे द्राक्ष पिकाला फटका बसण्याची शक्यता आहे. पुणे जिल्ह्यात गेले 2 दिवस झालेल्या अवकाळी पावसानं 11,227 हेक्टरवरील पिकांचं 33% जास्त नुकसान झाल्याचा प्राथमिक अंदाज कृषी विभागानं व्यक्त केला आहे. भात, कांदा, ज्वारी, बटाटा, मका, भाजीपाला तसंच द्राक्ष, डाळिंब या पिकांचं मोठं नुकसान झालं आहे. पालघरमध्ये देखील आज दाट धुकं होतं. नागपूर, अकोला, वाशिम, यवतमाळ इथंही आज सकाळी दमदार पाऊस झाला. जळगाव जिल्ह्यात काल रात्रभर जोरदार सरी बरसल्या. यामुळे पिकांचं नुकसान झालं असून अनेक ठिकाणी शेतांमध्ये पाणी साठलं आहे. गोव्यात आयोजित 54व्या भारतीय आंतरराष्ट्रीय चित्रपट महोत्सवाचा समारोप सोहळा आज झाला. चित्रपट क्षेत्रातले अनेक मान्यवर या प्रसंगी उपस्थित होते. यावर्षी पहिल्यांदा दिला जाणारा सर्वोत्कृष्ट वेब सिरीजचा पुरस्कार पंचायत भाग 2ला तर विशेष परीक्षक पुरस्कार कंतारा चित्रपटाला मिळाला. इंडलेस बॉर्डर या चित्रपटाला सुवर्णमयूर पुरस्कारानं सन्मानित करण्यात आलं. हॉलिवूडमधले ज्येष्ठ अभिनेते मायकल डग्लस यांचा सत्यजित रे जीवनगौरव पुरस्कार देऊन सन्मान करण्यात आला. येत्या 2 दिवसात विदर्भात काही ठिकाणी तर कोकण, मध्य महाराष्ट्र आणि मराठवाड्यात तुरळक ठिकाणी पाऊस पडण्याची शक्यता पुणे वेधशाळेनं वर्तवली आहे. भारत आणि ऑस्ट्रेलिया यांच्यातल्या 3ऱ्या T20 क्रिकेट मालिकेतला 3रा सामना आज गुवाहाटी इथं सुरू आहे. ऑस्ट्रेलियानं नाणेफेक जिंकून प्रथम क्षेत्ररक्षण करण्याचा निर्णय घेतला आहे. शेवटची बातमी हाती आली तेव्हा भारताच्या 1 षटकात बिनबाद 14 धावा झाल्या होत्या. ठळक बातम्या पुन्हा एकदा. राज्यात अवकाळी पावसामुळे 99,381 हेक्टर क्षेत्र बाधित. तातडीनं पंचनामे करून निधी मागणीचा प्रस्ताव देण्याचे मुख्यमंत्र्यांचे निर्देश. विकसित भारत संकल्प यात्रा आता राज्यातल्या शहरी भागातही सुरू. पुढच्या आर्थिक वर्षात देशाच्या आर्थिक वाढीचा दर 6.4% राहण्याची शक्यता आणि राज्याच्या अनेक भागात आजही अवकाळी पाऊस, पिकांना मोठा फटका. याबरोबरच आकाशवाणी मुंबई केंद्रावरचं हे प्रादेशिक बातमीपत्र संपलं. नमस्कार.